आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे. सर, महेंद्र दळवींचा एक व्हिडिओ जो आहे तो अंबादास दानवेंनी सोशल मीडियावर ठिकाणी ट्विट केलेला आहे. पैशाचा तो विधायक आरोप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे. काय सांगाल? नाही, तो व्हिडिओ पूर्णपणे चुकीचा आहे, खोटा आहे. असं कोणतंही कृत्य माझा मित्र महेंद्र दळवींनी त्या ठिकाणी केलेलं नाही आहे. त्यांनी जाहीरपणे चॅलेंज केलेलं आहे की तो व्हिडिओची त्याची पडताळणी व्हावी आणि सत्य काय ते जनतेसमोर आणावं असं जाहीरपणे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. याआधी जर पाहिलं तर संजय शिरसाटांचा व्हिडिओ आला होता, आता पुन्हा महेंद्र दळवींचा व्हिडिओ येत आहे. कोण या संपूर्ण व्हिडिओच्या मागे असू शकतं? नाही, आता बघा की आमचं रायगडचं राजकारण, रायगडचं शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी आज चाललेला हा शीतयुद्ध आपण सगळेजण पाहत आहे आणि त्यामुळे कदाचित विरोधकांना अंबादास दानवेला हाताशी धरून हे राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनीच केलेलं कृत्य असावं हे मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतोय. सुनील तटकरे जर पाहिलं तर मित्र पक्षातले नेते आहेत आणि राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेना अशा पद्धतीनं महायुती आहे. महायुतीमध्ये अशा पद्धतीने कुरघोड्या व्हायला लागल्यात. हो, आता बघताय तुम्ही सगळेजण की सुनील तटकरे सत्तेमध्ये या ठिकाणी आहेत, परंतु आज आम्हाला सत्तेतल्या असणाऱ्या पक्षांना त्या ठिकाणी घरचा भेदी या ठिकाणी सुनील तटकरेंच्या रूपाने शिवसेनेच्या आमदारांना त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम असेल, शिवसेनेच्या आमदारांना त्या ठिकाणी आळाईंचा धर्म न पाळता चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी आमदारांना दाबण्याचा प्रयत्न असेल, प्रशासनाला हाताशी धरून असेल, हे सगळं कृत्य सुनील तटकरे जाहीरपणे त्या ठिकाणी करत आहेत. पालकमंत्री पदाच्या संदर्भात जर पाहिलं तर मागणी अजून तुम्ही रेटून धरताय. रायगडचं पालकमंत्री पद शिवसेनेला मिळावं ही मागणी तुमची गेल्या अनेक दिवसांपासून मात्र होत नाही. होय, आम्ही नक्की सातत्याने ही मागणी त्या ठिकाणी करत आहोत की रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांना त्या ठिकाणी मिळावं. कारण आमची ही 3 आमदार आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी आहोत. भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार, आम्ही 6 आमदार एकत्रपणे जो आम्ही अलायन्स एकत्रपणे या ठिकाणी केलेली आहे आणि त्यामुळे आम्ही जो उठाव त्या ठिकाणी शिवसेनेच्या आमदारांनी केलेला होता आणि त्यानंतर राज्यामध्ये सरकार हे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं आलेलं होतं. त्यामुळे पालकमंत्रीपद हे शिवसेनेला या ठिकाणी मिळावं ही आग्रही भूमिका आम्ही धरून आहोत. हे आरोप तुम्ही मित्रपक्षाच्या नेत्यांवर करतायत. तटकरेंचं नाव तुम्ही घेताय. कारण हे कृत्य जाहीरपणे तटकरे करतात. आता तुम्ही रायगडचं राजकारण पाहिलं तर प्रशासनाला विचारा, सांगतील तुम्हाला सगळेच लोक त्या ठिकाणी की कोणाशीही कशी युती करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. आताही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कर्जत मतदारसंघामध्ये खोपोली असेल, कर्जत असेल, माथेरान असेल, 3ही ठिकाणी उभाटाबरोबर सुनील तटकरेंनी युती केली, काही ठिकाणी भाजपबरोबर युती केली. मग सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या मनाला वाटेल तो निर्णय त्या ठिकाणी घेत आहेत. अलायन्सचा धर्म ते कुठेही पाळत नाही आहेत. त्यामुळे कोणतेही कृत्य अंबादास दानवेला सुनील तटकरेंनी हाताशी धरलं असावं आणि हे कृत्य केलं असावं. आम्हाला बदनाम करण्याचं काम सुनील तटकरे करत आहेत. आम्हाला बदनाम करण्याचं कृत्य जे आहे ते सुनील तटकरे करत असल्याचा आरोप जो आहे तो आमदार महेंद्र थोरवे यांनी केला. कॅमेरामॅन रोहनसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.